मी सौ पौर्णिमा जोशी अंबरनाथ येथे राहते। आपल्यासमोर चव महाराष्ट्राची या कार्यक्रमात मी भाग घेतलेला आहे। आज आपल्या समोर मी मसाला पुरी कशी करायची ते आता आपल्याला सांगत आहे। लागणारं साहित्य 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, हळद, तिखट, मीठ, तीळ आणि चव महाराष्ट्राचा मसाला हे सगळं साहित्य घेतलेले आहे। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ एकत्र हातानेच असं मळून घ्यायचं। हळद, चवीनुसार हळद, हिंग, तिखट जसं जमेल तुम्ही चमचे तर चांगलं हे आहे, औषध आहे। तर तीळ तुम्ही, मला तीळ फार आवडतात त्याच्यामुळे मी भरपूर तीळ घातलेले। तीळ पण तुम्ही चवीनुसार घालू शकता। आणि मीठ आणि चव महाराष्ट्राचा मसाला 1.5 चमचा, हे सगळं आपण चांगलं मळून घ्यायचं। बघा तुम्ही, आणि ह्याच्या आता आपण आणि मिक्सअप झालेले आहे। आता ह्याचा थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याचा गोळा मळून घेऊ। जेवढं पाणी लागेल तेवढंच तुम्ही घ्यायचंय। थोडं थोडं ओतून त्याचा ते पीठ घट्ट मळायचंय। अतिशय सुंदर स्वाद येतोय। मी आता मळते तर इतका सुंदर स्वाद येतोय। प्रत्यक्ष जेव्हा पुरी तयार होईल, खमंग खुशखुशीत, हे बघा तुम्ही बघू शकता। एक 10 मिनिटं हा गोळा असा झाकून ठेवायचा आहे। बघू शकता 10 मिनिटं झालेली आहे। कणिक चांगली मुरली आहे। थोडा तेलाचा हात आपल्याला त्याला लावून घ्यावा लागणार आहे। पीठ लागलं तरच घ्या, नाही तर मस्त गोळा तयार झालेला आहे। आता असे गोळे करायचे। मी एक 4-5 गोळे करून घेतलेले, तुम्ही बघू शकता। खमंग अशी मी आता लाटून घेतलेली आहे आणि खेच्यात सोडत आहे। अजून एक मी आता लाटते आहे। बघा किती मस्त खुशखुशीत।
हे बघा तुम्ही बघू शकता